तर जळगाव शहरात एकीकडे पाणी साठवण टाक्यांच्या स्वच्छतेची मोहीम राबवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील नितीन साहित्या नगर इथे दुर्गंधीयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आणि या तर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या बालाजी पेठेत पाणी पुरवठ्यात थेट जंतू आणि अळ्या आढळल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। परिसरात 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना पाणी साठवून ठेवावं लागत असून साठवलेल्या पाण्यात जंतू पडतायत, त्यातूनही आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। दूषित पाणी पुरवठा आणि तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। 6-7 दिवसानंतर पाणी येते आमच्याकडे, पण ते पण पिवळं येतं आणि खराब असतं, वास येतो त्या पाण्याचा आणि जंतू पडतात त्याच्यामध्ये। आम्ही पण आजारी पडली पाणी पिऊन, संडाशी उलट्या झाली। आमच्या इथं पाणी येतं पण पाणी खूप घाण असतं। आमच्या इथं लहान लहान मुलं आहे, मुलं आजारी पडतात आणि 8 दिवसाला 1-2 वेळा पण पाणी येत नाही। तर पाणी दररोज यायला पाहिजे आणि पाण्याची समस्या सुटायला पाहिजे।